नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुढच्या 2च दिवसामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि इतिहासामध्ये प्रथमच असं होत असेल की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असताना विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेताच नाही आहे आणि यावरूनच विविध विरोधी पक्षांनी किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय की ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, दोन्हीही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड का नाही झालेली, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मंडळी, येणाऱ्या सोमवारपासून म्हणजे 23 तारखेपासून पुढचे 3 दिवस राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये अजित पवार हे अर्थ खात्याचे मंत्री होते, अर्थमंत्री होते आणि खरं तर यंदाचा राज्याचा जो काही बजेट आहे, अर्थसंकल्प आहे, तो अजितदादा हे सादर करणार होते. त्या बाबतीमध्ये अजितदादांनी पूर्ण कामही करत आणलेलं होतं की अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय काय असेल या संदर्भामध्ये त्यांचं कामही सुरू होतं. पण अत्यंत दुर्दैवाने आपण बघतो या सगळ्याकडे की अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र आता अजितदादांच्या राष्ट्रवादीतनं अर्थमंत्रीपद कुणाला मिळणार का, कुणाला दिलं जाणार याची चर्चा सुरू झाली. पण दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की तातडीनं आपण अर्थमंत्री म्हणून कुणाची आत्ता नियुक्ती करू शकत नाही, कारण कालावधी कमी आहे, अर्थसंकल्प सादर करायचा आहे. त्यामुळे यंदाचा म्हणजे आता जो काही अर्थसंकल्प होईल तो अर्थसंकल्प मी स्वतः म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सादर करणार आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. आणि अर्थमंत्रीच्या बाबतीमधला जो निर्णय आहे तो अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये याबाबतचा निर्णय हा घेतला जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता हा अर्थसंकल्पसुद्धा राज्याचा सादर होणार आहे. पण राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं. म्हणजेच प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातनं काय काय मागणी आहे, प्रत्येक शहराची काय मागणी आहे, त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये काय काय तरतुदी असतील, काय करायच्या आहेत या संदर्भातला एक सगळा उजाळा त्याच्यामध्ये घेतला जातो. आणि अशा पद्धतीचं हे 3 दिवसाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे हे आता सुरू होत आहे. पण हे सुरू होत असताना आता ना विधानसभेला विरोधी पक्षनेता आहे, ना विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असताना दोन्हीही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही, ही गोष्ट पहिल्यांदाच घडते. आणि म्हणूनच यावर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलेला आहे की सरकारला विरोधी पक्षनेताची निवड करायचीच नाही आहे, त्यांना मनमानी पद्धतीनं कारभार करायचा आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची निवड सरकारकडनं होत नाही आहे, असा हल्ला हा विरोधी पक्षातल्या नेत्यांनी चढवलेला आहे. पण मग मुळामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता का नाही आहे, तर विधानसभेची जेव्हा निवडणूक झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचे निकाल लागले आणि विरोधी पक्ष नेता म्हणून निवड करत असताना किंवा तो निवडायचा जी प्रक्रिया असते त्यामध्ये ज्या पक्षाचा विरोधी पक्षनेता करायचा आहे त्या पक्षाकडे विधिमंडळातल्या संख्याबळाच्या 10% मतं ही असावी लागतात. आता या सगळ्या मतांकडे जर आपण बघितलं तर शिवसेना ठाकरे गटांकडे 20 आमदार आहेत, त्यानंतर काँग्रेसकडे 16 आमदार आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 10 आमदार आहेत. त्यामुळे कुठल्याच एका पक्षाकडे आपला विरोधी पक्षनेता निवडला जावा यासाठीचं जे पुरेसं संख्याबळ असतं ते नाही आहे. आणि म्हणून आतापर्यंत विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली नाही असं सरकारकडनं सांगण्यात येतं.
पण मग वस्तुस्थिती नेमकी काय आहे आणि याच्या बाबतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव जे आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते यांचं नाव देखील अध्यक्षांकडे विधानसभेच्या अध्यक्षांकडे देण्यात आलेलं आहे की आमच्याकडून भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेता असतील. पण अद्यापपर्यंत या बाबतीमध्ये कोणताही निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतलेला नाही. त्याचं कारणही तेच दिलं जात आहे की विरोधी पक्षांकडे पुरेसं संख्याबळ नाही आहे. पण या बाबतीमध्ये भास्कर जाधव स्वतः असं म्हणाले की ही कोणत्या कायद्यामध्ये आहे, अशी कोणती अट आहे, असं काहीच नाही आहे. अनेक अपवादात्मक परिस्थितीमध्ये या विधानसभेला संख्याबळ कमी असताना सुद्धा विरोधी पक्षनेता मिळालेला आहे. पण सरकारला हे करायचं नाही आहे. सरकारला अधिवेशनाच्या काळामध्ये आपल्या पद्धतीनं आपल्या बाजूनी आपले सगळे जे प्रस्ताव आहेत ते मान्य करून घ्यायचे आहेत आणि म्हणून त्यांना विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नाही असा हल्लाबोल हा भास्कर जाधवांनी चढवलेला होता. त्यानंतर तीनही म्हणजे हे सगळे तिन्ही पक्ष जे आहेत ते मवियामधले आहेत, म्हणजे महाविकास आघाडीमधले हे 3 पक्ष आहेत. त्यांनी सरकारला हे सुद्धा सांगितलं की आमच्या तिघांची मिळून जी काही निवडून आलेल्या आमदारांची जी संख्या होते ती पुरेशी आहे. त्याचा विचार करून तुम्ही विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता निवडावा. पण या बाबतीमध्ये अद्यापर्यंत कोणताही निर्णय हा सरकारकडून किंवा विधानसभेच्या अध्यक्षांकडून दिला गेलेला नाही आणि त्यामुळे आत्तापर्यंत विधानसभेला विरोधी पक्षनेता हा मिळालेला नाही, ही त्यातली वस्तुस्थिती आहे. याच्यामध्ये सातत्याने हेच बोललं जात आहे की सरकारला विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नाही आहे, म्हणून सरकार ही कारणं पुढे करत आहे आणि याला विलंब करत आहे. आता दुसऱ्या सभागृहाच्या बाबतीमध्ये आपण बोलूयात. विधान परिषदेमध्ये आत्तापर्यंत उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे जे आहेत ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता होते. पण अंबादास दानवे यांची विधान परिषदेची जी मुदत असते ती मुदत संपली आणि त्यामुळे आता विधान परिषदेमध्ये कोणताही विरोधी पक्षनेता नाही आहे कुठल्याच पक्षाचा. खरं तर ठाकरे गटाकडनं त्याचं एक नाव यायला पाहिजे होतं, पण तत्पूर्वीच काँग्रेसनी आपल्याकडनं एक विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून नाव पुढे केलं. पण त्यावर देखील अद्यापही अध्यक्षांनी कोणताही निर्णय दिलेला नाही आहे. त्यामुळे विधान परिषदेला सुद्धा अजूनही विरोधी पक्षनेता नाही आहे. आता काँग्रेसनी हे नाव पुढे केलं, यावर निर्णय झालेला नाही आहे. शिवसेना या बाबतीमध्ये शिवसेनेकडून नाव दिलं गेलेलं नाही आहे. मला असं वाटतं की आत्ता जे काही राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत किंवा त्यानंतर विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी ही सगळी विरोधी पक्षनेतेपदाची प्रक्रिया ही थांबलेली आहे का असा एक त्यातला भाग असू शकतो. म्हणजे या सगळ्या दोन्ही राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणते पक्ष एकमेकांचे उमेदवार निवडून आणतील, म्हणजे समजा शिवसेनेनं काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला राज्यसभेसाठी जर मदत केली तर मग काँग्रेस शिवसेनेला विधान परिषदेसाठी मदत करेल तिकडे निवडून येण्यासाठी सदस्यांना. अशी जी काही स्ट्रॅटेजी असेल मग त्याच्यानंतर ठरवलं जाईल की जो तिसरा पक्ष आहे त्याचा कोणी विरोधी पक्षनेता करायचा का, अशी एखादी प्रक्रिया पुढच्या येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते. आणि म्हणून अद्यापपर्यंत विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही का असा देखील एक त्यातलं कारण हे बोललं जात आहे. त्यामुळे आत्ताच्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असताना खरं तर दोन्हीही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण अशा वेळेला विरोधी पक्षनेत्याचा आवाज हा फार महत्त्वाचा होतो. नाहीतर जो कोणी सत्ताधारी आहे तो सत्ताधारी आपल्या पद्धतीनं आपले जे प्रस्ताव आहेत ते बहुमताने मंजूर करून घेऊ शकतो. पण विरोधी पक्षनेता असेल तर तो त्याच्यावर आवाज उठवू शकतो, त्या प्रस्तावाला तो आडकाठी आणू शकतो, त्या प्रस्तावावर तो हरकत घेऊ शकतो.
पण आत्तापर्यंत आता विरोधी पक्ष नेता नाही आणि त्यामुळेच विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सरकारवर हा हल्लाबोल केला जातोय. त्यामुळे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये नेमके आता राज्यासाठीचे नेमके काय प्रस्ताव असतील, राज्यासाठी कोणत्या गोष्टी होणार आहेत हे बघणं तर फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याची निवड होते का हे देखील बघणं, मागच्या 2 अधिवेशनांमध्ये असं वाटलं होतं की विरोधी पक्षनेत्याची निवड ही होईल, पण दोन्ही अधिवेशनांमधनं विरोधी पक्षनेत्याची निवड केली गेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आता त्या बाबतीमध्ये काही विचार होतो का हे बघणं देखील फार इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं देखील काही मत असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा.